कुठं आले ग? लंडनला. हॅलो मित्रांनो, आम्ही जाणार आहे आता लंडन ब्रिज पाहिला. तर लंडन ब्रिज आहे बारामतीत. तर चला निघालोय, आहे का मित्रांनो. आता पोहोचलेलो आहे TC कॉलेजच्या शेजारीच लंडन ब्रिजचं बनलंय ते. आणि लहान मुलांना तिकीट नाही, मोठ्या माणसांना तिकीट आहे. 3 वर्ष. माझं तिकीट काढतो, 80 रुपये तिकीट आहे. चला तिकीट काढतो मित्रांनो. 3 वर्षाच्या वरील मुलांना तिकीट आहे. तर बघूया आता. आम्ही 2 तिकीट काढलेले, कोमलची आणि माझे. तर चला आता जाऊन बघूया कसं आहे लंडन ब्रिज, कसा बनवलाय बघा. जबरदस्त. तर पाळण्या पण आहेत पाठीमागं. वा, जबरदस्त दिसतंय. आतमध्ये जाऊन बघूया नक्की कसं आहे लंडन. यश इकडं, यश बघा. हां, चला चला चला, लंडन ब्रिज पाहायला चाललंय. यश बघा पळतंय पुढं. पायऱ्या मोठ्या मोठ्या आहेत तशा. आतमध्ये आलंय लंडन ब्रिज आहे बघा. हुबेहूब लंडन ब्रिज. लंडनला आल्यासारखं फील वाटायला लागले आम्हाला तर. मित्रांनो, आता लंडन ब्रिज मध्ये एंट्री करणार आहे. आता बघूया वाटते का लंडनला आल्यासारखं. ये चला, चल कोमल. मित्रांनो, लंडन ब्रिज बघा. मित्रांनो, सगळीकडं बिल्डिंगचे वगैरे चित्र जोडलेले, त्यामुळं वाटत होतं जरा बिल्डिंगच आहेत शेजारी. बाकी काय नाही, ठीक होतं. लंडन ब्रिज, लंडन ब्रिजच इथलं मेन आकर्षण आहे मित्रांनो. बघू शकता, कोमल म्हणली फोटो काढा. अरे पाठीमाग कसले बिल्डिंग आहे तुझ्या? तर मित्रांनो, आता ब्रिजवरून खाली उतरायची वेळ आली. इथं आतमध्ये रोड बनवले आहेत. फॉरेन कंट्रीजमध्ये कसे रोड असतात, युरोपियन कंट्रीजमध्ये कसे रोड असतात ते दाखवले इथं. चला बघूया. कोमल आणि यश, चल लवकर लवकर, चला लवकर. बघू शकता रोड. इथं भरपूर जण फोटो काढतात, खास फोटो काढण्यासाठी चाललेले आहेत लोक. आणि आम्ही व्हिडिओ काढायला आलोय. बघू शकता कसं दिसतात. दुकानं विकानं असल्यासारखं इथे इथं दाखवलंय. चला पुढं जाऊया. झाडं एक नंबर आहेत. ही कशी झाडं आहेत. हे कोमलला नसतं फोटोच काढा, फोटो काढत लावलाय त्यांनी नसतं. बघू शकता काय जबरदस्त वाटतं का नाही. फॉरेन कंट्रीच्या रोडवर आल्या गत. लॅम्प वगैरे, झाडं बिडं. वेलकम टू डिझनीलँड. कसे आहेत रोड मित्रांनो? मस्त आहेत ना. यशचा आणि कोमलचा व्हिडिओ काढला. त्यांना व्हिडिओ काढायचा होता फॉरेन कंट्रीमध्ये चालताना. कसं वाटतंय लंडनला येऊन? यशची माझ्या. चला आता पुढे गेलो. फोटो काढायचं जास्त आहे मित्रांनो इथं. म्हणजे पक्षाचे पंख आहेत थोडक्यात. ह्याच्या पुढं उभा राहून फोटो काढतात. चला, लय गर्दी आहे. पुढं जाऊया आपण. प्रत्येक ठिकाणी फोटो काढायला गर्दीच आहे. हो, इथं मोठा हॉल आहे. इथं मिकी माऊस, मिकी. आणि हा मोठा हॉल आहे मित्रांनो. बघू शकता इथं सेट बनवले आहेत थोडक्यात. म्हणजे पाठीमाग फोटो लावलेला नाही, पुढं चेअर ठेवलेली आणि त्याच्या पुढं उभा राहून फोटो काढायचे. हो का, बघू शकता कसं काय राजवाड्यात बसल्यागत वाटतंय. असे सेट बनवलेले आहेत प्रत्येक ठिकाणी. हो का, इकडं बी बघा कसं राजवाडा टाईप असं. म्हणजे फोटोच लावलेले आहेत मागं आणि पुढं बसण्यासाठी असं बेंच बनवलेले आहेत. बघू शकता कसं आहे. मस्त आहे का नाही. फोटो काढा. मी तर काय फोटो काढले नाही, कोमलचे काढले 1-2 ठिकाणी. चला पुढं बघूया अजून कसले कसले सेट आहेत. ओ हा, मस्त आहे राव. तुम्हाला कुठला सेट आवडला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही गेला होता का इथं डिझनीलँडमध्ये? डिझनीलँड म्हणतो हे अम्युजमेंट पार्क लंडन ब्रिजला, बारामती. मित्रांनो, ह्याच्या उभं राहायचं आणि हे साईडची स्टिक फिरतील ना, आपला व्हिडिओ निघतो. असं आहे. कुठं आले ग?
लंडनला लंडनला फिरायला आणलंय. बायकोला ते काढायचा का फोटो? 50 रुपयात व्हिडिओ. मित्रांनो, हा सेट पाहिला आणि बाहेर पडलो आम्ही. बाहेर पडल्यानंतर दुकानच होती जी अशी लहान मुलांचे वगैरे स्टॉल होते. थोडक्यात लहान मुलांचे खेळण्याचे, पुस्तकाचे, पुन्हा बायकांच्या खरेदीचं जत्रात जसं असतं तसंच एकदम सेम. मला तर वाटलं काय वेगळं नाही वाटलं. मोस्टली ते मेन आकर्षण ते लंडन ब्रिज वगैरेच होतं. चला अजून तुम्हाला दाखवतो, तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा. काय काय तुम्हाला कळेल शेवटपर्यंत बघितल्यावर. मित्रांनो, आता पुस्तकाच्या बुकच्या स्टॉलमध्ये शिरलो आहे आम्ही. बघू शकता कशी पुस्तकं आहेत, मॅप आहेत, लहान मुलांसाठी चित्र वगैरे. पण किंमत लई 150 रुपये. 150 रुपयेच सगळ्याची जवळपास. आता अभ्यासाची पुस्तकं, गोष्टीची पुस्तकं, लहान मुलांची पुस्तकं, चांगले चांगले पुस्तकं होते, पण किंमत पण तशीच होती. आम्ही एक पुस्तक घेतलं ऑल इन वन यशसाठी आणि पडलो बाहेर. क्वालिटी मटेरियल होतं पण किंमत पण तशीच होती. यशला नंतर काय बघितलं की काय घेऊन काय नको असं असतं यशचं. आणि इथं यशच्या मापाचंच होतं सगळं. काय त्याला पाहिजे तसलंच, खेळणीच नसते. नंतर मग आम्ही तिथं यशला खेळायला नेला जरा. यश बघा, हे असे बॉल टाकलेले होते आणि ह्याच्यात जम्पिंग खेळायचं होतं उड्या मारून. आता मित्रांनो, अजून एक इथला मोठा स्टॉल म्हणजे लेडीजचं जे मटेरियल असते ना, टिकल्या काय चाप बीप काय असते ना त्यांचं, क्लिपा वगैरे. नंतर ना असते बरंच बॅग वगैरे तसल्या मटेरियलचे हे दुकान होतं. लय मटेरियल 10 रुपयापासून ते डायरेक्ट 300-400 रुपयापर्यंत अशी म्हणजे क्वालिटी वाईज ठेवलेलं होतं मटेरियल. 10 रुपयाला पण क्लिप ती केसाला लावायची आणि तीच क्लिप 50-60-100 रुपयाला म्हटलं तरी. म्हणजे असे क्वालिटी वाईज मटेरियल लावलेलं आहे. मटेरियल भरपूर होतं, किंमत बी भरपूर होती तशी. म्हणजे क्वालिटी कशी असते मटेरियलची ती इथं गेल्यावर कळतं आहे आपल्याला. मी लवकर फास्टमध्ये सगळं रेकॉर्ड करून बाहेर निघलो. म्हणलं काय आपल्या कामाचं नाही. पुढं गेला बॅग पण होत्या. बॅग एकदम जे पर्स वगैरे असतात ना लेडीजच्या, त्या मस्त होत्या. म्हणजे 300 रुपयाला एक होती, पण क्वालिटी जबरदस्त. पॉपकॉर्नचं दुकान होतं. पॉपकॉर्न पण 50 रुपयाला. नंतर मसाले मिळत होते. नंतर फोनचे कवर होते. इथं बघू शकता काय इथं लहान मुलांसाठी चॉकलेट वगैरे होत्या. हलवा होता वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये, कसला पाहिजे तसला हलवा. नंतर हे लहान मुलांच्या खेळण्यासाठी होतं, गाड्या, बाईक. नंतर बॉल पूल, हे जे तुम्हाला म्हटलं इथं यशला खेळायचं सोडलेला. बघू यश कोमल थांबलेलं त्याच्यापाशी. बघू यश खेळतोय का आता. ओके, यश खेळतं की चांगला. लहान मुलं होती त्याच्याबरोबर भरपूर, म्हणून चांगला खेळत होता सगळी. नंतर मित्रांनो, इथं अशा प्रकारचे हेलिकॉप्टर राईड होती. म्हणजे लहान मुलांचं असते ना ती पाळणे, त्या टाईपमध्ये. नंतर ही जहाज होती, बोट. म्हणजे यात्रेत जे पाळणे येतात ते सगळे पाळणे होते. नंतर बॉल थ्रो होता. एका बॉलमध्ये पाडलं तर 150 रुपये. 30 रुपयाचा बॉल आणि 30 रुपये में एक बॉल मिलेगा साहब. एक ही बॉल में 3 दिख रहा है तो 150 रुपये कैश प्राइस मिलेगा. 150. सेंटर लागल्यावर काय गिफ्ट कवरचं? क्या पीले में मरो. एक मरे तो किचन, 2 मरे तो हट, 3 मरे तो बेड. पीले में 3 मारा तो मतलब बेड. 3 पिले पे मारा तो. मित्रांनो, नंतर इथं आईस्क्रीम होते. सगळं महाग होते. बटाट्याचं 50-60 रुपयाला होतं काहीतरी. हे रिंग जिथं तर आपण खेळत होतो, रिंग फेकायची ज्याच्यावर जाईल ते. कितना रुपये? एंजॉय गेम का कितने रुपये? ये 100ला धारी है. नंतर यशच्या बाईकवर बसायचं म्हणला. मग यशला बाईकवर बसवलं. मित्रांनो, इथं कसं आहे, 80 रुपये तिकीट काढायचं ना. आतमध्ये गेला तुम्हाला जी ॲक्टिव्हिटी करायची त्यासाठी पैसे वेगळे द्यावे लागतात. काय हे इन्क्लूड नाही आहे. तुम्ही विचार करत असताल 80 रुपयामध्ये सगळं, असं काय नाही. त्यांना परवडलं तर पाहिजे ना. चला. ड्रँग ड्रँग यश बघा पांढऱ्या गाडी. डर धूम मचाले धूम मचाले धूम. ये धूम मचाले धूम मचाले धूम. त्या पाळण्याला 100 रुपये तिकीट आहे मित्रांनो. आता आम्ही आतमध्ये जाऊन आलोय. साधारण 1-2 तास असत.
तर काय ब्रिजचंच एकदम अट्रॅक्शन आहे. बाकी काय एवढं काय आम्हाला काय खास नॉर्मल वाटलं. मला तर जत्रेसारखंच वाटलं. जत्रा असल्यासारखंच हो, वाटलं. एवढं आणि काय पैसे असं लय खास जातात वाटलं. काना हो. काना काना आणि खूप महाग आहे. महाग आहे सगळं. तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा. बाय बाय.